वेलकम बॅक कोमल लग्रा यूट्यूब चॅनल। आज आहे आमच्यासाठी खास दिवस, कारण की आज आहे आमच्या आईंचा बर्थडे। हे बघा आमच्या आईंचा बर्थडेचा केक। मी असं आईंना मस्त औक्षवण करून घेतलं। औक्षवण करून झाल्यानंतर मस्त आईने केक कट केला। माझ्या मोठ्या मुलाला वंशला, माझ्या मिस्टरांना, त्यानंतर माझ्या छोट्या मुलाला, मग मला केक भरवला। त्याच्यानंतर आम्ही पण आईंना केक भरवला। मग माझा मुलगा म्हणतो मी पण भरवणार केक, त्याने पण भरवला। मग मी एक फोटो काढला आईंसोबत। त्यानंतर हे दोघं आजी नाते, हे दोघं मायलेक, आम्ही छान छान असे एकमेकांसोबत फोटो पण काढले। हा माझा छोटा मुलगा। आणि असे फोटोज काढले। त्याच्यानंतर आमचं असं घरगुतीच प्लॅनिंग असतं नाही का, असं छोटी छोटी पार्टी वगैरे घरातच एन्जॉय करायचं, जास्त कोणाला काही बोलवायचं नाही, फालतू खर्च करायचा नाही, आपल्या घरगुतीच एन्जॉय करायचं। आणि ही आहे अशी माझी गोंडसाची गुणी फॅमिली। आणि 2 मला असे गुणी मुलं आहेत, ते खूपच छान आहेत। त्याच्यानंतर मी आज आईंच्या बर्थडेसाठी बनवली होती मस्त पनीर ग्रेव्ही मसाला, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। चला आपण जाऊया मस्त आता किचनमध्ये। हे बघा माझे मिस्टर पण मला असे छान स्वयंपाकामध्ये कधी कधी अधूनमधून मदत करत असतात। त्यांनी काय केलं, पनीर कट करून असे मस्त तेलामध्ये पनीर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे तळून घेतले। त्यांना म्हटलं ठीक आहे करा, मग तुम्ही तळताय तर। मग मी काय केलं, कढईत तेल टाकून मस्त असा कांदा फ्राय केला। कांदा असा लालसर झाला, त्याच्यानंतर मग टोमॅटो, अद्रक लसणाची प्युरी टाकली। ते छान असं मिक्स केलं त्याला तेल सुटेपर्यंत। तेल सुटल्यानंतर मग काय केलं का, बटर पनीर मिक्स जो ग्रेव्ही मसाला मार्केटमध्ये भेटतो तो 1 कप दुधामध्ये असा मिक्स छान करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो कढईत टाकून त्याला पण असं छान कलर सुटेपर्यंत, आणि जेणेकरून त्याने बॉन्डिंग पण छान येते भाजीला। त्यानंतर मी टाकलं हळद, लाल तिखट, आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही मसाले टाकू शकता। जास्त काही टाकायची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी मार्केटमधला मसाला वापरतो। त्यानंतर हे असं टाकलं का मीठ जरा कमीच टाकायचं, कारण की त्या मसाल्याच्या पॅकेटमध्ये पण मीठ असतं। हे सगळं असं छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत मिक्स केलं की मग असं कट केलेले पनीर टाकायची। पनीर टाकले की फक्त 1 कप पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की आपल्याला ग्रेव्ही मसाला करायचा। 1 कप पाणी टाकायचं, छान असं मिक्स करायचं। आणि भाजीला उकळी आली छान अशी की एक बटरचा तुकडा टाकायचा, आणि गार्निशिंगला कोथिंबीर। भाजी तयार आहे।